नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. व्हिडिओ कधी चालू केला मी पेट्रोल पंपावरती CNGला थांबले तर अवतार खूप खराब झाला आहे आणि आम्ही चाललो तर सगळ्यांना भेटायला, म्हणजे ह्यांच्या आजोबांना, मामांना, मावशांना. म्हणून म्हटलं चला आपलं शूट करावं, सगळ्यांना तुम्हाला पण भेटवते. तर आत्ता आम्ही आलो तर कर्जतमध्ये, कर्जतच्या अजून थोडंसं दूरच आहे. कर्जतमध्ये जातो थोड्या वेळातच. मावशींच्या घरी आलो पण मावशी रानामध्ये गेले तर आणि आम्ही बाहेर बसले. आले आले भाऊजी आले, भाऊजी आले. हे बघा इथं खेळायला चालू आहे. तिला नुसते शेळ्या, मांजरं, कुत्री लागतात. मावशींच्या घरी पोचलो. त्यानंतर मावशी आल्या. मावशी म्हटल्या तुम्ही खूप लेट केला का, तर आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्ही लवकरच येतो म्हणून, का तर आम्ही सगळे म्हणजे सगळेजण आहेत तेवढ्यांचं आवरता, घरचं सगळं आवरता खूप टाईम झाला आणि त्यांनी वाट बघून बघून परत घास आणायला गेल्या होत्या. मग आलो आम्ही, थोड्या वेळ बसलो. कॉल केल्यानंतर भाऊजी लगेच आले, का तर घराच्या पाठीमागच त्यांचं शेत आहे. घास आणला होता तर कार्टून एवढं खुश होतं. आधी आजारी होती ती तरी पण ओरडत होती. मी तिला किती वेळा म्हणायचे श्री ओरडू नको अगं, तूच घास टाक, नाही दादा तू इकडे ये, का तर भ्यायची पण शेळ्यांना आणि मस्ती पण खूप घालत होती. आणि खूप दिवसांनी आम्ही सगळ्यांना भेटलो. मावशींना पण खूप छान वाटलं, आम्ही सगळेच गेलो होतो भेटायला, का तर टाईम भेटत नाही सगळ्यांना एकत्र जायला, तर सगळे एकत्रच गेलो. घरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या खूप साऱ्या, का तर ऊन बाहेर खूप होतं. इच्छा पण नव्हती बाहेर निघायची, का तर 4 वाजलं तरी पण ऊन होतं आणि खूप दिवसांनी भेटले होते त्यामुळं सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. भाऊजी आले होते, असं तसं काही काही सांगत होते. मावशी लगेच स्वयंपाकाला लागले. बनवायला चालू आहे. आई लाईट का बंद करता? जेवण बनवायला चालू आहे. सगळे आहेत म्हणून थोडंसं नाही का लाजारते व्हिडिओ बनवायला. बट स्वयंपाक चालू आहे, का तर आम्ही जेवून जातो आणि इथून परत मामांच्या घरी जाणार आहेत आणि अजून एका मावशींच्या घरी. का तर खूप दिवस झाला आम्ही त्यांना कोणाला भेटलो नव्हतं. म्हटलं आधी मोबाईल चार्ज करून घ्यावा इथेच, का तर मोबाईल चार्ज कमी आहे. तर चला. मावशी काल पूजेला आल्या नव्हत्या त्यामुळं मावशी म्हटल्या चला मी पूजा करून घेते. त्यांनी शेजारच्या सगळ्यांना बोलवलं आणि असं पण सासूबाईच्या सगळे ओळखीचेच होते आणि रिलेटिव्हच होते, का तर सासूबाईंचं आमच्या माहेर आहे हे. मावशींना दोन्ही इथंच दिलेले. तर मी सगळ्यांना भेटावलंच हळूहळू. खूप घाई झाली. जेवण वगैरे काही केलं नव्हतं आम्ही. आधी म्हटलं गाडीची पूजा करावी त्यानंतर जेवण करावं. खूप लेट झाला होता. सगळं घाई गडबडीमध्ये जेवढं शूट करणं होईल तेवढं केलं. काल पण एवढी प्रॉपर पूजा झाली नव्हती नाही का, सगळ्या लेडीजनी केली नव्हती. पण आज खरंच खूप छान पूजा झाली आणि सगळ्यांनी पूजा केली. दुसऱ्या मावशींनी पण केली. खूप छान वाटलं. सगळ्यांनी पूजा केल्यानंतर गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या सगळ्यांच्या आणि जेवण केलं ते काही शूट केलं नाही. लगेच आम्ही दुसऱ्या मावशींच्या घरी निघालो, का तर इथं शेजारी 2-3 मिनिटाच्या अंतरा होतं. हे दुसऱ्या मावशींचं घर आहे, मोठ्या मावशींचं. तर हे तर श्री आल्यानंतर लगेच गाडी वगैरे खेळायला चालू केली. ह्या आहेत आमच्या मोठ्या सासूबाई, म्हणजे ह्यांच्या मोठ्या मावशी. त्यांनी परत हळदी कुंकू केलं. लगेच तिथलं शूट बंद केलं आणि आजी आजोबांकडे गेलो. हे ह्यांचे आजी आजोबा आहेत. का तर त्यांच्याकडं आम्हाला फक्त 5-5 मिनटं आम्ही थांबलो, का तर 9 वाजले होते. खरंच खूप लेट झाला होता निघायला आणि आजी आजोबा खूप छान आहेत. हे आहे आजोबांचं घर, त्यांच्या घरी आलो. त्यांचं जेवण वगैरे चालू आहे. आम्हाला यायला खूप लेट झाला. TV चालू आहे. श्री अशी इथे येऊन चेअरवर बसली आहे. आता मामांच्या घरी जायचं, का तर शेजारीचं आहे हे आजोबांचं आणि शेजारीच मामांचं आहे, हे बारक्या मामांचं आहे. तर जाऊ. आजूच्या पडली आपण आता मी काय करते माझ्या पप्पाशी, ही माझे बाबा आहेत. नाही मी नाही येणार आता. हा आजीचे बाबा आहेत, आजीचे बाबा आहेत, आजीचे बाबा मम्मी. हा आणि माझी मम्मी बाबा ना खांद्यावर घेऊन हिंडत होते. दोन्ही मामांचे जवळजवळच घर आहेत, पण मामा मामी छोटेवाले ते जॉबला असतात त्यामुळे ते बाहेर राहतात. इथं आजी आजोबा राहतात, इथं मोठे मामा राहतात. त्यांचं जस्ट बांधकाम झालं आणि आम्ही फर्स्ट टाईम आलोत ना, तर सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. खरंच सगळ्यांना कुरुमा खूप आवडल्या. आणि त्यानंतर ही तर एवढी सारी मांजरं आहेत ना, श्री त्या मांजरांच्या पाठीमागे लगेच लागते, का तर तिला मांजर खूप आवडतात. आज शेळ्या मांजरी आज सगळं काही भेटलं. त्यानंतर आम्ही निघालो. खूप लेट झालं होता. 5-5 मिनटंच आम्ही थांबलो आणि आजोबा सगळे मामा मामी सगळे आम्हाला सोडायला लगेच आले. 9:30-10 वाजत आले होते. आम्हाला लेट झाला होता त्यामुळं आम्ही 5-5 मिनटं थांबलो सगळीकडे. छान वाटलं सगळ्यांना भेटून. खूप दिवसांनी भेटलो आणि खूप वर्षांनी पण इकडे आलो होतो. ह्याच्या आधी खूप वर्ष लग्न झाले आले होते.
व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट मी सिद्धटेकमध्ये आल्यानंतर केली आपण. परत आता रिटर्न चाललो तर का तर माहिती आहे का, घरी काढायला वेळ भेटला नाही. ती पण खूप रडत होती, आजीपासून यायचं नव्हतं तिला, म्हणून म्हणलं शूट केलंच नव्हतं. आता डायरेक्ट शूट केला. तर नाश्त्याला थांबलो आम्ही आता. इतका मूड ऑफ का दिसते माहिती. आम्ही तिला म्हटलं आजी पाठी मागून येते, चल आपण पुढे जाऊ म्हटलं, आणि आम्ही तिला तसंच घेऊन आलो होतो. सुटून आलो रडून रडून. आजी कुठे आहे? उल्लू पण आया तुला आजीनं. आजी नाही येणार पाठीमागून. श्री उल्लू पण आया. श्री को उल्लू बनाया. मागवा लवकर. कसे बसलेत सगळे. आले 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 वडापाव. आम्हाला वडापाव शिवाय दुसरं काय आवडतच नाही कधी. वडापाव सारखे तरी बी वडापाव खायचा. रात्री एवढे वडापाव खाऊन बी मी अर्धा वडापाव दिला की जर वेळेस आम्ही इथं थांबतो वडापाव खायला. पटकन नाश्ता आवरला आणि निघालो. का तर पुण्याला गेल्यानंतर ह्यांना परत जायचं होतं आणि आम्हाला सगळ्यांना सोडायचं होतं. तर छान चालवली गाडी तशी. तर मनामध्ये थोडी दुखदुख होती की कसे चालवते, पण ते पण हायवेला पुण्याला जायचं होतं. ह्याच्या आधी ह्यांनी अशी काही गाडी घेतलेली नव्हती, चालवली नव्हती, म्हणजे येत होती बट चालवली नाही. त्यानंतर श्रीची एक सवय आहे की कोणी गाडी चालवत असलं ना पुढे जाऊन बसायची. मला वाटलं होतं नाही बसणार, पण लगेच बसली. आणि आम्ही तिथं काही शॉपिंग केली नाही असं होणार नाही, एखादी वस्तू तर घेणारच, तो जन्मसिद्ध हक्कच आहे आमचा. तिने लगेच स्पिनर तिथं घेतलं आणि लगेच गाडीमध्ये बसलो. कुठेच थांबलो नाही, डायरेक्ट घरीच थांबायचं. का तर थांबल्यानंतर खूप वेळ जातो. इथं पण आम्हाला खूप वेळ गेला होता. सोडलं. आता आम्ही आमच्या पार्किंगमध्ये सामान काढा की पटपट सामान. श्री डिक्कीत जाऊन बसू नको. जर वेळेस येताना 1 किंवा 2 बॅगा असतात, ह्यावेळेस एवढ्या साऱ्या बॅगा. दादाला सोबत येताना घेऊन आलो होतो. दादाला लगेच सोडायचं होतं. दादाला म्हणलं चल जाऊ दे, म्हणलं श्री पण सोबत आहे, ती रडेल म्हणलं. मग एवढं सगळं सामान लिफ्टमध्ये टाकलं आणि दादाला म्हणलं नंतर जा, का तर त्याला पण क्लासला जायचं होतं. मग हे म्हणले मी जात त्याला सोडून जाईल. घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला. दादा घरी गेला आणि सागर कंपनीमध्ये गेले. तर मी बॅगा वगैरे काढायला स्टार्ट केले. का तर झोप वगैरे छान झाली. त्यानंतरच नाही का बॅग काढली. जे नाही कपड्यात ठेवायचे ते कपडे ह्या साईडला ठेवलेत, जे वॉश करायचे ते खाली टाकून दिलेत. आता एका साईडला वॉशरूमच्या टाकायचे, रोज जसे होईल तसे धुवून टाकायचे. तर खूप कंटाळा आला होता. आम्ही म्हणजे अचानकच गेलो नव्हतो, बट आल्यानंतर मी आवरलं होतं त्या दिवशी. तर घरात काय पसारा एवढा नव्हता, पण थोडेसे कपडे वगैरे असे तसे अस्तव्यस्त पडले होते. तर ते आवरून घेतलं आणि झाडू वगैरे मारला. तर आत्ता म्हटलं चला प्रॉपर स्वयंपाक वगैरे करायचा आहे. त्यानंतर आपले हे कपडे जे वॉश करायचे ते काढते. का तर बॅगी खूप कसं तरी दिसते घरामध्ये, पिशव्या खूप साऱ्या आहेत. तर ते पटकन नीट ठेवते.